ये आर्या नहीं है। भाई आर्या नाही आहे, काळूमया अन्याय नाही होऊ देणार. अरे काय वेड लागलंय का तुम्हाला? समोर दिसतंय नव आर्याची बॉडी आहे. मग ओ मुंबईकर, समोर दिसतंय नव काय आहे, तरी बी बोलतेस ही आर्या नाहीये. नाही, माझं मन मला सांगते ही आर्या असूच शकत नाही. नाही, ही आर्या नाहीये. अरे काय चाललंय तुझं हा? अरे ही आर्या आया. बरं ठीक आहे, तुम्हाला मान्य नाही नव, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाहीये. मी बेवारस म्हणून नोंद करतो आणि सरकारी स्मशानभूमीत पाठवून देतो. मग तर झालं. बेवारस नाहीये ती. बेवारस नाहीये, आमची आर्या आहे. आर्या, आर्या बाळा उठ ना. नाहीये, आर्या नाहीये. नाही आहे आर्या. खोटं खोटं बोलतायत सगळे. तुम्ही सगळे खोटं बोलताय. मी काळूबाईला जाब विचारणार आहे. माझी आर्या नाहीये ही. काळूबाईला जाब विचारणार आहे. नाही जाऊ शकत आर्या. आई, काय झालं? त्या झाडाकडे का बघताय सारखं? उंबरठ्याबाहेर जाऊ नको असं सांगितलं होतं ना तुला, का ऐकली नाहीस? का पाऊल ठेवलंस तू उंबरठ्याबाहेर? आई, मला काळजी वाटत होती. मला जाणवत होतं की अमुकचा जीव वर खाली होत असणार आहे. तो शोधत असणार मला, आणि काहीतरी भयंकर घडणार आहे असं वाटत होतं. आणि तुला जे जाणवतंय ते अमुकच्या काळजी पलीकडचं काहीतरी आहे आर्य. जास्त गुंतागुंतीचं. उंबरठा ओलांडून फार मोठी चूक केलीस तू. जिंकले मी जिंकले. माझा डाव यशस्वी झाला. सावली सावली लाख्या सुराची सावली. गुरूंचे गुरु विराट गुरु लक्ष असू द्या. आर्याचा मृतदेह तयार करतेय मी.
पाठवा हा आर्याचा मृतदेह पाटलांच्या घरी. कळू दे त्यांना आर्या गेली. दिसला अमोघला आर्याचा मृतदेह दिसला. त्याची खात्री पटेल आता. आता आर्यासाठी पाटलांच्या घराचे दरवाजे कायमचे बंद झाले. काळूबाईच्या नावानं सांग भला, 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 काळूबाईच्या नावानं सांग भला. मुली आता खाऊन घे बरं तू. ये ये बस थोडस खा, बरं वाटेल तुला. आई, तुम्ही मायेनं भरवताय खरं, पण माझ्या घशाखाली घास नाही जाणार. कारण कारण मला माहितीये मी नाहीये म्हणून अमोघने अन्न पाणी सोडलं असेल. बरोबरच आहे पोरी, पर आता तुझा धोका टळलाय. तुझ्यासाठी असलेला धोक्याचा एक प्रहर आता संपलाय. म्हणजे तू आता आपल्या घरी जाऊ शकतेस. खरंच? काळूबाईच्या नावानं सांग भलं. आजी बस झालं, उठा आता. पुढचं कार्य करायचंय. उठा उठा उठा. चला तू उठ 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 उठ. चला उठा पटकन उठा. काकी उठा 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 उठा. ए चला रे बॉडी ए सागर ये पट. हात नाही लावायचा आहे. मागे हो. कुणी हात लावणार नाही आधीच सांगतोय. आर्याला काही झालेलं नाहीये. हात नाही लावायचा कोणी, मी आधीच सांगतोय. अरे अमोक, हे असं कधीपर्यंत चालणार आहे? हा, पुढचं कार्य करायला नको? हिला न्यायला पाहिजे आता. दिसत नाहीये का तुम्हाला? झोप लागलीये तिला फक्त. आर्या 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 ऐक ना माझं. उठ ना उठ ना. तू रागावलीस का माझ्यावर? उठ ना. असं काय करतेस? मला माहिती आहे या घरात आल्यापासून तुझ्या वाट्याला फक्त आणि फक्त त्रास आलाय. तू खूप चांगलं लाईफ डिझर्व करतेस हेही माहिती आहे मला, पण प्लीज उठ ना. मला अर्ध्यावर सोडून जाणार आहेस का तू? बोल ना. मी तुला प्रॉमिस केलं होतं तुझी आणि तुझ्या घरच्यांची भेट घडून आणेन म्हणून. केलं होतं ना. मग त्यांना भेटल्याशिवाय जाणार आहेस का तू? उठ ना. ए आर्या, अगं असं काय करतेस? बघ ना माझ्याकडे. बघ मी इथे आलोय ना. हे बघ प्रत्येक वेळेस मी वाचवलंय तुला. वाचवलंय की नाही? बघ या वेळेस कसं सोडेन मी तुला? उठ ना प्लीज. सोड प्लीज यार. अरे सोड ना यार. प्लीज सोड ना. अरे अरे नाही जाऊ देणार आहे मी तुला. उठ ना. अरे उठ ना. आर्या अरे अगो उठ ना. अरे उठ ना. कसे आभार मानू मी तुमचे? सगळं आईच्या मायेने केलंय तुम्ही. आई म्हणतेस आणि आभार मानतेस माझं. पण पोरी यापुढे जपून राहा. मला तुमच्या मायेच्या आशीर्वादाची गरज आहे आई. बरं आई, आता मी निघते. तुम्ही काळजी घ्या.
थांबा रे. ही तुळशीची पानं ठेव जवळ. आणि ही कवा आणि कशी वापरायची हे त्या त्यावेळी सुचल तुला. बरं, मी लक्षात ठेवीन. बरं आहे, येते मी आता. अरे उठ ना. अरे उठ ना. अमोक, सांभाळ स्वतःला. आर्या, हे हे काय केलंस तू? तू असं करशील असं वाटलं नव्हतं मला. आय नो, कुणी कितीही काहीही म्हटलं तरी मला माहितीये तू स्वतःला संपवलंय. तुझं अमोघवर खूप प्रेम होतं, पण अमोघचं तुझ्यावर प्रेम नाही हे कदाचित कळून चुकलं असेल तुला. किती नाही म्हटलं तरी लग्नाची बायको होतीस ना तू त्याची, आणि त्याच कर्तव्यापायी तो मला स्वीकारत नाहीये ह्याची सतत जाणीव होत होती तुला, आणि म्हणून तू हे याआधी सुद्धा तू आमचं लग्न लावून देत होतीस, आणि आता आमच्यासाठी तू स्वतःचा जीव. खूप मोठा त्याग केलास ग तू आमच्यासाठी. अगं सई, अगं किती भोळी आहेस तू. अगं तिनं त्याग बी काय बी केलेलं नाहीये. ती इथं पाटलांना मारायला आली होती म्हणून गुरुजींनी तिला मारलंय. बरोबर बोलतायत सुनबाई. यातनं एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे गुरुजीच सरस ठरले. आपल्याला संकटातून त्यांनीच कायमचं बाहेर काढलंय. नाही दादासाहेब, काहीही असलं तरी ती गेल्यानंतर आपण तिच्याबद्दल ग्रजेस नाही ठेवले पाहिजेत. मला मान्य आहे ती पाटलांच्या विरोधात गेली, तिने तुम्हा सगळ्यांना खूप त्रास दिला, पण आपण तिला आता मोठ्या मनानं क्षमा केली पाहिजे. आई, असं म्हणतात की एखादी व्यक्ती कायमची गेल्यानंतर तिच्यासोबत जाताना तिच्या आवडीची वस्तू द्यायची असते. आपण आर्याच्या आवडीची वस्तू आणू. कितीही झालं तरी आपण आपल्या कर्तव्यात कमी पडता कामा नये, हो ना? चला. अशी कुठली गोष्ट असेल ग आर्याची? बघूया, शोधू आपण, मिळेल काहीतरी. लईच मोठ्या मनाची आहेस बघ तू. नाही म्हणजे अमोघला तुझ्यापासून हिरावून घ्यायचा प्रयत्न केला आर्यानं, तरी बी तू एवढं समजा तिच्यासाठी करायला निघाली. बघितलंय ना मी, आर्या पाटलांच्या विरोधात गेली, तिने तुम्हा सगळ्यांना खूप त्रास दिलाय. अगदी अमोघलाही तुमच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला तिने, पण दरवेळी तुम्ही तिला संधी दिली चूक सुधारण्याची. तुम्ही तिला खूप सांभाळून घेतले, तसं आता मलाही घ्याल ना सांभाळून. काय नक्कीच सांभाळून घेणार बघ. अगं अमोघ आणि तू इतके वर्षे एकमेकांवर प्रेम करताय, नक्की सांभाळून घेणार.
पण तू बी माझ्या अमोघला आता सांभाळून घे. घेशील ना? हो नक्की. आता तू पूर्णपणे माझ्या ताब्यात आलीस शालिनी. अगं शोधायचं ना. चला ना. चल चल. अमोघराजे, तुम्ही आमचं आधी कधीच ऐकलं नाही. शोक आवरा. हे बघा, जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय. ती गेलीये. केली नाहीये ती. पाटलांनी जीव घेतलाय तिचा, आणि ते सुद्धा काहीही कारण नसताना. खूप साधी आणि इनोसेंट मुलगी होती ती. तिच्या मनात नसताना तिचं माझ्याशी लग्न लावलं, आणि पहिल्या दिवसापासून तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्या मिलिंदने तर कितीतरी वेळा तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. आणि आय एम सो सॉरी, पण प्रत्येक वेळी तुम्ही सुद्धा त्याला पाठीशी घातली. अमोघ, नाही दादासाहेब, प्रत्येक वेळी तुम्ही त्या भंपक गुरुजीवरती विश्वास ठेवला. एका इनोसंट मुलीचा जीव घेतलाय तुम्ही. या सगळ्याला सर्वस्वी पाटीलच जबाबदार आहे. त्या गुरुजीला तर सोडणार नाहीच आहे मी. पण त्यांना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या पाटलांनाही कधी क्षमा करणार नाहीये मी. अमोघ, दादासाहेब, आता हे समजा किती वेळ चालणार आहे? हा, अहो पुढचं कार्य करावं लागल. बॉडी अशी नाही ठेवू शकत. करा. कुठेही न्यायचं नाहीये आर्याला. आर्या इथेच थांबणार आहे, माझ्याजवळ. अरे बाबा, तुझ्या मनात काय आहे? असंच ठेवायचं हिला इथं? अरे कळत कसं नाही, डेड बॉडी आहे ती. आर्या